समुद्रावरती जर तारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. बांदेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज बक्षीस देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. श्रम साफल्य निवास शिरवली खालापूर या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ रुचिता रामचंद्र मानकावळे यांना भेटणार आहोत. आपण बघितलं तर ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच्या उजव्या बाजूला रस्ता आहे. गाड्यांची ये जा सुरू आहे. आपला सुद्धा प्रवास असाच रस्त्यावरून असतो. आपण कधी रस्त्यावरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्यासाठी प्रयत्न करत असतो. प्रत्येक घरात जाण्याचा हा अविरत प्रयत्न सुरू आहे आणि त्याचबरोबर मग रस्त्यावरून उतरायचं आणि लगेच बाजूला असणाऱ्या घरात जाऊन दार उघडा वहिनी दार उघडा म्हणत आनंद द्यायचा. 2015 हे वर्ष सुरू झालेलं आहे. अत्यंत वेगाने सुरू असलेला प्रवास असाच पुढेच अविरत सुरू राहणार आहे. तो तुम्हाला आनंद देण्यासाठी, कारण तुमच्या चेहऱ्यावरचा आणि तुमच्या घरातला आनंद हा जास्त महत्त्वाचा. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया मानकावळे कुटुंबाला. उखाणा आला आला रुखवत, त्यात होता हंडा. आदेश भावाजी आधी पैठणी मांडा, मग रामचंद्ररावांचं नाव घ्यायला सांगा. हो का? तुम्हाला हंडा पाणी याशिवाय काही सुचतच नाही का? आम्ही बायकाच ना, हंडा आणि पाणी तर पहिले हवंय ना. मला वाटलं टँकर कुठे विसरल्या या. नाही टँकर बाहेर देतो आम्ही. हो की नाही? द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. सासूबाई नमस्कार करतो. नमस्कार. हा पुतण्या. नमस्कार. हे माझे वडील. नमस्कार. ते धीर आहे. नमस्कार. ही माझी मुलगी. बर. हा मुलगा. हो. ही पुतणी. बर. हा पुतण्या. ती सून. नमस्कार. आणि तो मोठा मुलगा. नमस्कार. आणि या जाऊबाई, त्या नणंद. नमस्कार. आणि ती मैत्रीण आणि या आमच्या सगळ्या गावातल्या. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आहेत की झोपले? नमस्कार. आवाजच आला नाही ना म्हणून मला कळलं. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. वय वर्षे झाले 60. पैठणी जिंकण्यासाठी तुमच्याशी आहे माझी गाठ. हरिततृणांच्या वेलीवर दवबिंदूंची जाळी, मंगेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? बालपण ठाण्यात. ठाण्यात कुठे? ठाण्यामध्ये पाचपखाडी. 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 सगळं शिक्षण वगैरे शिक्षण वगैरे ठाण्यामध्ये झालं. ठाण्यामध्ये कुठली शाळा? न्यू गर्ल्स स्कूल मध्ये शाळेमध्ये होतो 10वी पर्यंत आणि त्याच्यानंतर मग ज्ञान साधना कॉलेज. आई बाबा काय करतात? बाबा रिटायर झालेत आता आणि आई पण घरी असते. बरं. मग तुम्ही किती जण होते घरात? 4 जण. म्हणजे आई बाबा, लहान भाऊ आणि मी. भाऊ काय करतो? भाऊ जॉबला आता. कुठे? भांडुपला. लग्न झालं? नाही. बरं. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? बालपण शिरवली. शिरवली म्हणजे इथेच? इथेच. शाळा? वाऊशी. वाऊशी. हा. आणि इथे किती जण तुम्ही लहानपणी घरात? इथे 4 भाऊ आम्ही आणि आई वडील आणि एक बहीण. आणि भाऊ काय करतात? भाऊ आम्ही सर्व बिझनेस मध्येच आहेत. हो का? आणि बहीण काय करते? बहीण पण का नाही घरीच. कुठे असते राहायला? महडला. हा. कसं गेलं बालपण? बालपण एकदम मजेत गेलं. मजेत गेलं. आई बाबा काय करायचे? आई बाबा शेती. बरं, एक ऑब्जेक्शन आहे माझं. बालपण मजेत गेलं म्हणजे लग्नानंतर काय मजेत नाही तुम्ही? लग्नाचं एकदम मजेत गेलं. असं का बोलले होते? आता त्यांचं बालपण होतं, त्यांना माहिती. मी थोडी बघायला आलेले ते बालपणी कसे होते ते. नाही तसं नाही, पण ते आता असं म्हणायची काही गरज नव्हती ना बालपण मजेत गेलं म्हणून. हे बरोबर. म्हणजे वाटताना कसं वाटतं बालपण मजेत गेलं आणि लग्नानंतर हालात आहे मी. मला सांगा तुम्ही कसं एकदम म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही ठरवली की ती करताच का?
आपल्याला जेवढं जमेल तेवढं करते. तुमच्या बाबतीत कसं, तुम्ही एखादी गोष्ट ठरवली की करता? हो करायचे ते एकदम मला निश्चय असतो एखादी गोष्ट करायची मग ती करायची म्हणजे व्यवस्थित अरेंज कर. अरेंज पूर्ण अरेंज करून करणार. क्या बात आहे. वहिनीनं कुठे बघितलं? महिने बघितलं ते इथे काहीतरी गावाला यायची ना, हा. मग वाऊशीला यायची इथे हा, मग तुम्ही मार्केटला. तर तुम्ही मार्केटमध्ये काय करायचं? मी असं राऊंडला जायचो राऊंडला जायचो. ती आली का मग ते एक दोन वेळा पाहिली तिला मी कुठे? तिथे वाऊशी मार्केटला. हो. हो आणि एक मिनिट तुम्ही पण बघितलं होतं तेव्हा? नाही तुम्ही नव्हतं. हा, मग पुढे? मग मी बघितलं तिला आणि मग बोललो चला ही मुलगी चला छान कुठे दिसते. चला. बोलो ही मुलगी छान दिसते. हा. मी सेटिंग लावली महिन्याची. सेटिंग लावली? कशी सेटिंग कशी लावली? तिथे मार्केटला यायची ना, मग मी त्या दुकानाच्या बाहेर कधी कुठे असले तर मी तिला बघायचो आणि मग त्यांच्या गावात 2 मुलं घेतले आणि मग त्यांच्या बरोबर लावून सेटिंग लावली मी तिथे. पण मला सांगा, या इकडे वावशीत कधी येणार हे तुम्हाला कसं कळायचं? ती काय शनिवारी इकडे येणार ना सुट्टीला गावीला. आम्ही गावी. दर शनिवार नाही शनिवारची असं नाही. दीपावलीची सुट्टी, गणपतीची सुट्टी मे महिन्यामध्ये. मग तेव्हा कुठे बाहेरची कामं आली तर तुम्ही घ्यायचे नाही ना? नाही कामं घ्यायचो, पण ती समजलं का मग कामं सोडून द्यायचो. पण मला सांगा, म्हणजे त्यांचा स्वभाव असा आहे की एखादी गोष्ट ठरवली की ते अरेंज करतात. मग ते कशी सेटिंग लावून करतात. आता त्यांनी सेटिंगच लावली. बरं, ह्यांचं सेटिंग लावणं तुम्हाला कधी कळलं? लग्नानंतर कळलं मला. कारण मला लग्नानंतर सगळेजण बोलायचे तुमचं लव्ह मॅरेज झालंय ना, तुमचं लव्ह मॅरेज. म्हटलं नाही, हे तर घरी बघायला आलेले. तुम्ही एकमेकांना कधी बघितलं? मग आम्ही यांच्याकडे पाहुणे पाठवले हा. आणि ती 2 मुलं होती त्यांना धरले आम्ही हाताचे. हा. त्यांना धरून मग बरं, त्या यांच्याकडे दोघांची नावं तरी सांगा ना मला. दीपक पाटील आणि विजय पाटील. दीपक पाटील आणि विजय पाटील. जर कोणाला अजूनही सेटिंग लावायची असेल तर वावशी मार्केटमध्ये या दोघांशी संपर्क साधा. कुठे ते आलेत का आज? नाही आले. आता विसरलाच वाटतं. हा, झालं काम. है ना? आता काय? बरं, पण मला सांगा, बरं तुम्ही एकमेकांना कधी बघितलं? जेव्हा हे घरी आले पाहुणे तेव्हा पाहिलं आम्ही दोघांना. आणि लगेच होकार झाला? हो. एका दिवसात? एका दिवसात. म्हणजे हे आधीचं सेटिंग. हे सेटिंग आधी लागलेलं आहे. त्याच्यावरती माझा ठाम निर्णय झालेला आहे. खरं आहे ना? या सेटिंग मध्ये तुम्ही पण सहभागी आहात. आता काय ते सांगा. बोलत होते, आता त्यात तुम्ही पण भर घातली. मी खरं ते बोलतोय. तुमचं खरं होते. मग मला सांगा, लग्नाच्या आधी तुम्ही यांच्याशी बोलला होतात का? नाही, लग्नाच्या आधी बोललो नव्हतो. खोटं बोलणं का आता? वावशी मार्केटमध्ये आल्यावरती तुम्ही 2 मिनिटंही बोलणार नाही तसं होऊच शकत नाही. खरं सांगा, काय ते बोलले होते ना? बोललो तिकडून यांच्याकडून बोललो होतो. तुम्ही पण बोलले होते ना? बोललो होतो. दॅट्स ऑल माय लॉर्ड. पण ठीक आहे, चांगलं झालं ना. आता किती वर्ष झाली लग्नाला? 13 वर्ष आली. 13 वर्ष. त्याच्यापूर्वी हो ना हे सगळं? 13 वर्ष. वा, छान. काय गोड झालाय चेहरा. सगळं पकडलं गेलं ना आज. कसा स्वभाव आहे त्यांचा? छान स्वभाव आहे. बरं, 13 वर्षात चित्रपटाला किती वेळा घेऊन गेले ते? एकदाच. फक्त एकदा. किती वर्षांनी? 12 वर्ष. काय वनवास संपायची वाट बघत? कुठला चित्रपट? तिथला दुनियादारी. ती खरं मित्रांनी केली होती. या कधी चिडतात वगैरे का? नाही, ती केव्हा चिडत नाही. नाही का हो? हे जास्त चिडतात. हो, त्याच्यामुळे त्यांच्या पुढे कोणी बोलत नाही. का हो? का चिडता? माझा तर स्वभावच आहे. एक काम करा ना, एक टँकर फक्त चिडलात की डोक्यावर उतरून घ्यायला. काय खुश मजा वाटते ना हसायला. थांबा, तुम्हाला बघतो नंतर मी. बाकी काय म्हणता तुम्ही? अजून काय सांगायचं? गाणं वगैरे म्हणणार? म्हणा ना. अक्षर आहे मग की तुम्ही सुरू करता? तुम्ही सुरू करा. चला, वेळ सुरू करा. कुठलंही म्हणा. चला, वहिनींसाठी एक गाणं. तुमच्यासाठी अक्षराची मर्यादा नाही, कुठलंही म्हणा. पलती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा, मामाचा गाव मोठा. पलती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. तुमचे मामा ठाण्याला राहतात? नाही, माझे मामा गावीच आहेत. गावेच हा, गावीच. पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. झुकू 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 आगीनं गाडी राहिली तिथे. सुंदर गायले.
गायले चांगले की नाही? हो वा वा, क्या बात. बोलले त्याला म्हटलं हा? बोलले त्याला म्हटलं एवढं गाणं गायले हेच खूप आहे. आता यानंतर या ठिकाणी वजनाचा काटा येणार आणि मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन आमच्या वहिनी गोळा करणार का बघूया. मी जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करायचं. वेळ 2 मिनिटाची. वजन आहे 379 ग्रॅम. वेळ सुरू झाली. 10 20 मम्मी बाउल काचेचा एक बाउल आहे तिथे. 50 काकी फास्ट फास्ट. 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेलं आहे फक्त. किती आहे? 379 379 50 सेकंद राहिलेली आहे. 20 सेकंद राहिलेली आहेत. 10 9 8 7 6 5 4 3 2 वेळ संपली. नमस्कार. आता तुम्ही बोलायचंय. हा वाटच बघताय ना? ठीक आहे, मिळणार, संधी मिळणार सगळ्यांना. तुम्ही पटकन सांगा, मिस्टरांनी स्वभावामध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे? चिडचिडेपणा कमी करायला हवाय. चिडचिडेपणा? खूप चिडचिड का? काय असं करता? कधी करणार कमी? करूया आता, कमी करू. कधी? आता तुला आजपासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे. बघा, नाही केलं तर फोन करेन तुम्हाला. लगेच फोन करा. मी इकडनंच जातो नाहीतरी बऱ्याचदा. बरं, आता मला सांगा, वहिनींनी स्वभावात काय बदल केला? तिचा स्वभाव छान आहे. तिने सोबत काही बदल नाही केला तरी चालेल. पण आपण आपला करावा ही विनंती. आपला राग थोडा शांत करावा ही विनंती. तुम्ही सांगा आता या दोघांबद्दल. कोण बोलणार? बोला. सुनबाई आहे आमची. हा नाचून आहे, म्हणजे भाची सून आहे. हा आणि तिचा स्वभाव फार इतका गोड आहे, फार सुंदर. आणि भाचा जो आहे तो भाचा थोडा तिखट आहे, म्हणजे तर तो म्हणजे चालतच त्याचं परपंचामध्ये ते चालतं सगळं असं. काकींबद्दल सांगायचं झालं तर घरात म्हणजे अन्नपूर्णा हा टॅग आहे त्यांना. हो. बरं, आपण कधी आलात या घरात? मी आता 3 महिने झाले. 3 महिन्यात बरीच माहिती केली. तुम्ही बोला. काकी खूप चांगली आहे. काका पण चांगले आहेत. काकाने फक्त चिडचिडपणा कमी करावा, सगळं व्यवस्थित होईल. सगळ्यांची म्हणजे एक मुखाने कंप्लेंट आहे. 4 सुना आहेत माझे. 4 4 मुलगे. सगळं चांगलं आहे. सगळे चांगले आहेत. सगळं चांगले आहेत. सुना पण चांगले आहेत. हा, मला मस्त बालकतात. हो, एकदम छान सांभाळतात तुम्हाला. तुम्ही खुश आहात? खुश. व्हेरी गुड, छान. आणि तुमच्या मुलं कशी? तापट बिपट मुलं आहेत माझी की? तापट नाही. नाही माझी आहेत. मुलं सगळी शांत शांत. शांत. याचा अर्थ प्रॉब्लेम सुनांमध्ये आहे. बरं बरं बरं. अजून कोण बोलणार आहे? ती माझी छोटी बहिणी आहे. ती जेवण एकदम फर्स्ट क्लास बनवते. काय सांगता? तिच्या म्हणजे तिच्या आजची चव सगळ्यांना आवडते. म्हणून तुम्ही करतच नसाल. नाही, मी तीच करते. आणि भाऊ सुद्धा माझा चांगला आहे, प्रेमळ आहे. हो. थोडा तापट आहे पण. जाऊबाई कुठे आहेत? जाऊबाई बोला. ती कूक आहे, कूक 1 नंबरची. हो का? ती आली ना की मी बाजूलाच होते आणि सरळ तिच्या ती बरी आयडिया केली आहे तुम्ही. तुम्ही करा, मी बसते. बरं बरं बरं. यानंतर आता हे दोघे अभिनय करणार. तो अभिनय घरातले सगळे जण ओळखणार का ते बघूया आपण. मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय करायचा आहे. ओठांची हालचाल करायची नाही. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठी कडून मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. आता मराठी गाणं.
बोलायचं नाही. गाणं गाणं आहे. दहा, लहान माझी भावळी, 9, 8, लहान मुलगी 7, छोटीशी भावळी, 6, दादा मला एक वहिनी आण. 5, 4, 3, कस्तुरी लहान मुलगी 2, 1. वेळ संपली. शेवटचा अभिनय मस्त होता. गाणं कुठलं? ही मुलगी फसली, ही पोरगी हसली, अरे ही. मी तुमचं म्हणणं होतं ही मुलगी फसली. बघा आता म्हण ओळखा. म्हण मोठ्याने हसू नका. मग अभिनंदन. झी मराठी कडून हे मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. अभिनंदन. आता एक नाव जाहीर करायचंय. बघूया कोण नाव जाहीर करणार छान पैकी. ये बाळा, नाव सांग. श्रेया संदीप पाटील. कुठे राहते तू? शिरवली. शाळेत कुठल्या जाते? आशा किरण. कितवीत आहेस तू? पहिली. पहिलीतली एक कविता म्हणशील? पोएम म्हण. रेन ऑन द ग्रीन ग्रास, रेन ऑन द ट्री, रेन ऑन द हाऊस टॉप बट नॉट ऑन मी. तुला कळली ना काय ती कविता? बरं बरं, धन्यवाद. हा खडू बघू तुझा. खडू कुठून आणला हा? हा, शाळेतून. शाळेत बेंच ठेवलेस की घरी नेलेस? बरं, आता एक चिठ्ठी काढा बाळा. खालची काढ ना जरा, असे जरा हलवते सगळे. हा हा, व्हेरी गुड, जबरदस्त. तर चिवडाच करते ती. झी मराठी कडून ही तुला एक भेट होस. ममता अरुण तेजे. तुम्ही का? या या. नाव सांग. ममता अरुण तेजे. हा, माहेर कुठलं? कसारा. घरी कोण कोण असतं? माझे वडील आहेत, माझे मिस्टर आणि 2 मिस्टर कुठे आहेत आता? स्टेट बँकेत. आता कुठे आहेत? आता तिथे बँकेत आहेत. अरे सांगायचं ना या म्हणून. घ्या उखाणा, घ्या उखाणा. जिभेचा आहे का उखाणा? घ्या घ्या. शंकराच्या पिंडीवर बेल वाते वाकून अरुणरावाचं नाव घेते होम मिनिस्टर. या परिसरात शंकराची बरीच देवळं आहेत, त्यामुळे हाच उखाणा सगळ्यांनी पाठ केलेला दिसतो. शुभेच्छा आहेत तुम्हाला. सगळे टाळ्या वाजवून शुभेच्छा. दोघींनाही या खेळासाठी 10-10 संधी. इथे मधोमध एक स्टँड ठेवलेला आहे आणि इथून तो चेंडू टाकायचा आणि त्या स्टँड मध्ये असलेले जे छोटे छोटे खळगे आहेत किंवा काय म्हणता येईल त्याला, काय म्हणतील, साचे आहेत. बरं चला, त्या साच्यात जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. दोघींना 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1. 5 संधी झालेल्या आहेत आणि 2 ही गुणसंख्या आहे यांची. आता तुमच्यासाठी पहिल्या 5 संधी. नाही. गुणसंख्या 0, कारण आपण म्हटलं होतं की साच्यात जाऊन थांबला पाहिजे. 2 आणि 0 ही गुणसंख्या. पुढच्या 5 तुम्ही टाका. 3.
छान. हे टाकून राहतंय का बघा आता. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. उपविजेत्या ठरल्या मानकावळे वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या तेजे वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. अभिनंदन. शिरवली खालापूर या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतोय. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.